वाचायचा आहे प्रश्न एकदा. राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर तर त्याचे काय म्हणणं आहे, तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ओके, यस यस यस. मग सरासरी काय सर, सरासरीचं सूत्र काय बघा. सरासरी बरोबर आत्ता शिकवलंय. सरासरी बरोबर ए म्हणजे काय, एकूण घटकाची बेरीज भागिले काय रे भाऊ, एकूण घटक. सरासरी बरोबर एकूण घटकाची बेरीज भागिले काय, एकूण घटक. ओके, यस सर. मग राजेंद्रला गणित विषयाचा आता घटक हे शब्द, घटक हा शब्द देण्याचं कारण काय. इथं घटक काय माहिती आहे, इथं घटक आहे बाळांनो गणित विषयाचे मार्क. गणित विषयाचे मार्क करेक्ट आहे. म्हणजे एकूण घटकाची बेरीज काय काय सांगा सर. राजेंद्रचा पहिला घटक आहे 58, पुढचा घटक किती आहे 34, पुढचा किती आहे 63, पुढचा किती आहे 85. एकूण घटकाची बेरीज किती घटक आहेत 4, मग भागिले किती करावं लागेल, भागिले 4. करेक्ट आहे सर. आता बेरीज करायची आहे, माहिती आहे. बेरीज तुम्हाला करायची ते एक लक्षात ठेवा, तुम्ही आडवी बेरीज करू शकता, तुम्ही उभी बेरीज करू शकता. अजून एक विषय की 2 अंकीची जर तुम्हाला बेरीज करायची आहे तर त्याचा जो पार्ट आहे रँडमवाला पार्ट, रँडम म्हणण्यापेक्षा राऊंड फिगरवाला पार्ट धरायचा आहे. बघा बेरीज कशी सांगतोय मी. 58ला 58 नाही, किती धरायचे आहेत 50. 50 म्हणजे 5, 50 आणि 30 80, 80 आणि 6 86, 80 आणि 50, 50 आणि 30 80, त्यानंतर 80 आणि हे 60 म्हणजे 8 आणि 6 14, 140, 140 आणि 80 म्हणजे ते 60 आणि 23 किती 220, 220 आणि हे राऊंड फिगर 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 5 20 आणि ते किती आले होते 220. म्हणजे एकूण बेरीज 240 भागिले किती 4. 240ला जर 4 भागलं, 4 सक 24, 4 0 0, येणार उत्तर आहे 60. पर्याय कितवा तिसरा. पर्याय कितवा तिसरा. म्हणजे सरासरी म्हणजे काय, एकूण घटकाची बेरीज भागिले काय, एकूण घटक. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 60 गुण त्याला गणित विषयात मध्ये मिळालेले आहेत. ओके, यस 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 यस. चलो 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 चलो, क्लियर है, क्लियर है सर. क्वेश्चन इंग्लिश में पण घ्या ना. बरं भाऊ चेतन जी, कल से हम क्या करेंगे भाई, अपडेट करेंगे. थोड़ा बहुत आपको अभी एडजस्ट करना है. इसको एवरेज बोलते हैं. राजेंद्र आहे त्याला एवढे मार्क्स मिळाले तर तुम्हाला एवरेज काढायचा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ओके चलो, भागना है आगे. चलिए नेक्स्ट. काय स्टोरी आहे. 15 7 16 8 आणि इथं खाऊन घेतला के. आणि कोण के. यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर काय. परत तेच काय रे राजांनो, मास्तर सरासरी पोटात्रेश बरोबर ए म्हणजे काय, एकूण घटकाची बेरीज भागिले ए परत एकूण काय घटक. ओके यस सर. चलो भाई एडिशन कर लेते हैं. 15 प्लस कितना 7 प्लस कितना 16 प्लस कितना 8 प्लस किती के भागिले एकूण घटक. के काय एक इंग्रजी अक्षर आहे. ए ते झेड पासनं काही तिथं येऊ शकतं, तिथं डॉलर येऊ शकतं, तिथं स्टार येऊ शकतं, तिथे काही येऊ शकतं. तर मग काय करा, यांची बेरीज करायची. एकूण घटक किती आता सर, 1 नंबरची संख्या, 2 नंबरची, 3 नंबरची, 4 नंबरची आणि के सुद्धा एक संख्याच आहे. ती किती नंबरची 5 नंबरची. एकूण घटक 5 आणि सरासरी ऑलरेडी दिलेली आहे डाव्या हाताला, जी की आहे 13. क्लियर है. यस सर. क्या करने का भाई सर, 13 को 5 से गुना करो. 13 गुना 5 बरोबर काय करा, 15 7 22, 22 आणि 20 किती 22 आणि 20 झालेत 42. म्हणजे 42 अधिक के. 13 5 65, 13 5 65 मग 65 बरोबर 42 प्लस के. क्लियर. यस.
सगळ्या कुटाणा केल्यानंतर या स्टेपला स्टार करता येईल. का बरं? कारण हा आपला शॉर्टकट आहे. कधी पण एक मिसिंग नंबर विचारला, याला केला काय म्हणतात? मिसिंग. ओके, त्यावेळेस काय करायचं? सरळ सरासरी किती आहे? 13. 13 गुणिले 5 करायचं आणि मायनस सर्वांची बेरीज जी की आहे 42. मग 65 मायनस किती भाऊ? 42. बरोबर. वजाबाकी तोंडी करायची आहे. तर काय करायचं? 42ला म्हणायचं भाऊ तुला 50 करतो तात्पुरतं, कारण तू सोपा होतो. 42मध्ये 8 मिळवले. क्लिअर आहे? म्हणजे 42चे 50 झाले ना, मग 65मधनं 50 गेले, किती उरले? सर सोपं आहे, किती? 15. 15, पण हे 8 लगेच बोलतो, अरे मला तू ॲड केलं होतं. मग 15 त्या 8 टाकून द्या, येणार उत्तर किती? 23. पर्याय किधर हो क्या रे? हां, पर्याय मिसिंग आहे का बेरीज चुकली आहे? 15तनं 7 गेले, 10, 5तनं 2 गेले 3, बरोबर आहे. 6तनं 4 गेला 2, 23, बरोबर आहे. बेरीज करून बघू बरं एकदा. 16, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, 18 आणि 8 किती? यस यस यस, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, 18 आणि 8 26, 6 डोक्यावर 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 46. मास्तर 46, 46, 46. सगळ्यात ठिकाणी 46 करा. चिल्लर आहे रे बाबा, याच्यावरनं जजमेंट लावायचं नाही. मास्तरला बेरीज येते की नाही, ताण घेऊ नका. कधी कधी होत असतं, कधी कधी होत असतं. सरळ 65मधनं किती काढा? 46. मग 10 आणि 5 15, 19 डायरेक्ट लिहून टाकतोय. उत्तर किती? पर्याय चौथा. कितवा? चौथा. क्लिअर? 46 येते. हौ रे हौ हौ. कळालं 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 रे बाबू मोशा आहे. काय नाव आहे? श्रद्धा जी. समझ में आया? ओके, चलो नेक्स्ट. काय स्टोरी पुढं? प्रश्न पुढचा काय? पुढील संख्यांचे मध्यमान किती? नोट लिहून घ्यायची आहे. सरासरीचं एक दुसरं नाव आहे काय? मध्यमान. इंग्रजीत त्याला म्हणतात मेडियन. क्लिअर? चिल्लर आहे. काय करायचं? एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक. चला कमेंट करा बरं उत्तर, पटकन कमेंट करा. बेसिक टू बिल्डिंग कार्यक्रम है अपना. ओके, बेसिक टू बिल्डिंग. चल भाई ऐड करो. और कितने से? 3 और 2 कितना? 5. 5 सबका योग करना है और 5 से उसे भाग देना है. त्र्याहत्तर. ओके, चलो क्या करना है? सबको ऐड करो. बरं, आता बघा, लक्ष द्या. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात बाळांनो. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे बघा, हा तुमच्यासमोर प्रश्न आहे. तुमच्यासमोर जी हार्ड कॉपी असते किंवा तुमच्यासमोर जो ऑनलाईन पेपर असेल, जसाही असेल, हा तुमच्यासमोर प्रश्न आहे. आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. इथेच कॅल्क्युलेशन करायचे आहेत. कसे करायचे? मग यांची बेरीज करा. बेरीज कशी करा? आडवी बेरीज करा. 4 आणि 7 11 सर. 11 आणि 8 किती झालेत? 19. 19 आणि 4 किती झाले? 23. 23 आणि 2 25. 25शी 5 डोक्यावरती 2. 2 आणि 4 6. 6 6 12. 12 आणि 9 21. 21 आणि 7 28. 28 आणि 8 36. 365 भागिले किती? 5. ओके, चला बरं, मग कसा भागाकार करणार? सर, भागाकार करत असताना हा जो भागाकार आपण करतोय, अंशाला छेदाने भागतोय. शाळेमध्ये आपला भागाकार असा होता राजांनो, 365ला 5ने भागायचं. ओके, भागाकार करत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सुरुवातीला तुम्ही 3कडे नजर मारायची. 3ला 5ने भाग जात नाही. मग 3 6ला सोबत घेतो. सोबत घेतल्यानंतर ते 36 झालेत. 5चा पाडा 36च्या अलीकडपर्यंत म्हणायचा. 5 7 35. 36मधून 35 गेला, उरला 1. उरलेला 1 पुढे ठेवायचा. हा 1 5ला जवळ घेतो. 5 त्रिक 15. येणार उत्तर 73. पर्याय तिसरा. क्लियर आहे? क्लियर आहे? यस. चलो भाई आगे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? आता शाब्दिक उदाहरण आलं. कसं उदाहरण आलंय? शाब्दिक. ओके, हां. एका भाजी विक्रेत्याचे 5 दिवसाचे सरासरी उत्पन्न 77 आहे. सरासरी. तर एकूण हा शब्द आला. एकूण उत्पन्न किती? मग सर आपल्या सूत्रामध्ये तुम्ही सांगितलं एकूण घटकाची बेरीज बरोबर सरासरी गुणिले
सरासरी गुणिले काय एकूण घटक, सरासरी गुणिले काय एकूण घटक, बरोबर आहे. चलो चलो चलो, अरे इरेज होत नाही, होत आहे. चला तर सरळ काय करायचं, ज्यावेळेस एकूण घटकाची बेरीज विचारलं काय करायचा, गुणाकार करणे. काय करणे रे बाबू, गुणाकार करणे. ओके यस सर. कुणाचा गुणाकार करायचा आहे, 77 गुणिले 5. आडवाच गुणाकार करायचा, 5 7 35, 5 डोक्यावरती 3, 5 7 35 आणि 3 40, 405 रुपये. पर्याय कितवा, चौथा. कितवा, कोण आहे तो 385 वाला. अबे गुणाकार हुकवला का सरचा हुकला. 5 7 35, 5 डोक्यावर 3, 5 7 35 आणि 3 38. येणार उत्तर किती, 385. 405 नाही, पर्याय कितवा, पहिला. ओके यस. चलायचं पुढं. चलिए नेक्स्ट आहे, एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज व सरासरी. थोडा बदल केला आहे, तर त्या वर्गात एकूण मुले किती, याचा अर्थ काय, एकूण घटक बरोबर पोटात रेष एकूण घटकाची बेरीज भागिले काय रे बाबा, सरासरी. ओके यस. काय सरासरी सर, 2795. पोटात रेष म्हणजे भागिले किती रे बाबा, 65. जवाईवरती 5, खाली 5. विभाज्यतेच्या कसोट्या. सर गडबड नको. ओके ओके ओके, नाही गडबड नाही. चला ओके हां. तर काय करायचं आहे, 2795 भागिले 65. दोघांना 5 ने भाग द्या. कितीने भाग द्या, 5 ने. मग कसा भाग जाणार सर, चला बर तुम्हाला कसं कळालं 5 ने भाग जातो, तर विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 काय, युनिट प्लेस एकक स्थानी इथं 5 आणि इथं काय बाळांनो 5. चालतंय. चलो भाई क्या होगा फिर, 5 5 25 उरले 2, 5 5 25 उरले 2, 5 5 25, 29 25 गेले 4, 5 9 45, परत 5 13 65, म्हणजे 559 भागिले 13. ओके चलो. मग 13चा पाडा येतो का, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट लक्षात ठेवा, मूळ संख्यांचे पाढे पाठच करा. मूळ संख्येचे पाढे पाठच करा. ओके. का बरं सर, कारण मूळ संख्येला आपण तुकड्यात डिवाइड करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला पाढापाठच पाहिजे. कुणाचा, 11 पाहिजे, 13 पाहिजे, 17 पाहिजे, 19 पाहिजे, 23 पाहिजे, 29 पाहिजे. मला माहिती आहे पाढे तर कुणी पाठ करतच नाही, पण ॲटलिस्ट एवढे पाढे करायचे. ओके चलो भाई. 13 ने भाग द्या बरं सर. 13 1 13, 13 4 52 उरले 3, 13 3 39, येणार उत्तर 43, पर्याय तिसरा. ओके यस. सरासरीच्या कोणत्या घटकावरती उदाहरणं चालू आहे ते, सरासरी बरोबर एकूण घटकाची बेरीज भागिले काय एकूण घटक, या सूत्रावरचेच हे उदाहरणं चालू आहेत. ओके चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सर, तर त्या सर्व एकूण गुण किती, चिल्लर रे भाऊ. 40 गुणिले किती करायचं, 320, सोडून द्या. नेक्स्ट 5845 सरासरी, तर त्या वर्गात किती मुले असतील. आत्ताच जे घेतलं एकूण घटक, पण आकडे मोठे म्हणून आपण भागाकार करूया. कसा करायचा सर, आम्हाला तर एक लक्षात येतं इथं की 5845ला 122ने कसाच भाग जाऊ शकत नाही. येणार उत्तर पॉईंटमध्ये येईल. पर्याय कुठे मॅच होतोय का ते आपण बघूया. नसेल मॅच होत तर पर्यायातून तुम्हाला याचं कशाचं पॉईंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. मग कसा भाग द्या सर, 2 ने देऊया. चला. बे सख 12, बे 1 बे, बे 2 4 उरला 1, बे 9 18, बे 2 4 उरला 1, बे 7 14 पॉईंट उरला 1, बे 5 10, म्हणजे 2927.5 भागिले 61. ओके. मग कसं करायचं आता, कसं करायचं, याला काय म्हणतात, याला म्हणतात ॲप्रॉक्झिमेट कॅल्क्युलेशन. म्हणजे आता मी हे उदाहरण घेतलं आहे, भलेही हे कुठल्या एक्झामला नसू द्या, परंतु कॅल्क्युलेशन मोठे आहेत. मग सोडवायचं का उदाहरण नाही,
काय करायचा प्रयत्न करायचा. कसा करायचा, पहिले 2ने भागलंय. बरं, मी आधीच सांगितलं याचं उत्तर कसं येणार आहे, पॉईंटमध्ये येणार आहे. का सांगितलं, कारण खाली एकक स्थानी 2 होतं आणि वरती एकक स्थानी किती होतं, 5 होतं. चला मग काय करायचं, 61ने आता कसा भाग द्यायचा बघा. 61 ही मूळ संख्या आहे तरी पण मग हे 3 आकडे सोबत घ्या. किती आहेत ते, 292. म्हणजे 61चा पाढा 292च्या अलीकडपर्यंत म्हणायचा. म्हणजे 61 गुणिले 4, 4 1 4, 4 सक 24, 244. म्हणजे 61 चौक 244. मग आता 292 मधून 244 काढा. वरती 10, इकडे 1, 10 2 12 4 गेला 8, 9 5 गेले 4, 2 2 गेला 0, 48. मग 48 इथं ठेवले. 48ने 7ला जवळ घेतलं. किती झालेत, 487. सर परत 61चा पाढा म्हणायचा. कसा म्हणायचा, कसा म्हणायचा, तर लक्ष द्या. 487 पहिले आधी हा भागाकार चेक करून घ्या. बे सख 12, बे 1 बे ओके, बे दून 4 ओके, उरला 1, 92 18 ओके, बे दून 4 ओके आहे, बे दून 4 ओके आहेत. यस, इथं जे आहे तर हा पूर्ण भाग गेला आहे. इथं आपली थोडंसं काय झालं आहे, कॅल्क्युलेशनचा विषय आहे. 122 बे सख बे 1, बे दून 4, उरला 1, 92 18, बे दून 4, बे दून 4 पॉईंट बे पंचे 10, 2922. हा जो 7 आहे इथे काय 2 आहे, 2922.5. म्हणजे 482 उरलेत. किती उरलेत, 482. मग आता 482 कसा भाग द्यायचा, 61ने. परत 5ने दिला तर 300पर्यंत जाऊया. 5 1 5, 5 सक 30, 305 होईल. म्हणजे तुम्हाला 61 सख 7, 7 1 7, 7 सकून 42. यस, 61 7 7 म्हणजे 47 पॉईंट काहीतरी त्याचं उत्तर येईल. 47 पॉईंट, यस समथिंग, 47 पॉईंट समथिंग. म्हणजे येणार उत्तर किती, 47. आता ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसं लक्षात घ्या बरं का. समजा हे जे उत्तर आहे 47.5च्या पुढं जर असेल आणि एखादं उत्तर 47.5च्या मागे म्हणजे सेंटर आहे, सेंटरच्या पुढे असेल तर उत्तर काय येणार 48, सेंटरच्या मागे असेल उत्तर काय येणार 47. येतंय लक्षात, येतंय लक्षात. चला, ज्याला वाटतंय कॅल्क्युलेशन रिपीट करायचं आहे, अरे भाऊ हे कॅल्क्युलेशन रिपीट करायचं काम नाही आहे, पॉईंटवाले कॅल्क्युलेशन आहेत. उत्तर ऑलरेडी आपण काढलं आहे. 47 इथपर्यंत आलो आहे, त्याच्या पुढं मी पण सोडवलं नाही आहे, मला कळतं आहे 47 पॉईंट काहीतरी त्याचं उत्तर येणार आहे. ओके, यस यस यस. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. काय विषय सर पुढचा, टाईप सेकंड. काय असेल टाईप सेकंड. टाईप फर्स्ट काय होता, टाईप फर्स्ट होता आपला सरासरी बरोबर एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक. हां, काय वाचा, 3 4 5 6 7 8ची सरासरी किती. ओके, 3 4 5 6 7 8ची सरासरी किती. सोडवा. डिटेल मेथड वापरा पहिले. काय गुरुजी डिटेल मेथड, सर डिटेल मेथड काय पटपट सांगा, लोड घ्यायचा नाही रे बाबा. सरासरी बरोबर पोटात रेष ए म्हणजे काय, एकूण घटकाची बेरीज भागिले काय, एकूण घटक. ओके, यस. एकूण घटक किती आहे सर, एकूण घटक घ्या बरं. 3 4 5 6 7 8 पोटात रेष 3 आणि 3 6. ओके, यस. चला मिळवा सगळ्यांना. सर 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33 भागिले 6. 33ला 6ने भागा, काय येणार, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 किती 25, 25 आणि 5 30, 33. 33 आणि टोटल घटक किती भाऊ 6. 33ला 6ने भागलं 6 पंच 30, 6 पंच 30 पॉईंट उरले 3, 3 30, 6 पंच 30. येणार उत्तर किती 5.5. 5.5 म्हणजे हा पर्याय दुसरा आहे, जिथे पॉईंट मिसिंग आहे. पर्याय कितवा, दुसरा. क्लिअर आहे. बर, मग आता काय फंडा आहे, फंडा हा आहे भाऊ की
सरासरीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा बरं का, नोट लिहितोय, पटकन लिहून घ्यायचे, चटकन, जबरदस्त नोट आहे, परत हे सोडवण्याचं काम पडत नाही. जर दिलेल्या घटकात फरक कसा असेल, समान असेल, तेव्हा अट काय वाचा, दिलेल्या घटकात काय समान असेल, फरक समान असेल. कळते तुम्हाला सगळ्यांना? इथले जे माझ्या समोर बसलेत त्यांना विचारतोय, आणि बाकी जे लाईव्ह बघतात त्यांना कळतंय. काही डाऊट असेल तर विचारायचं आणि लगेच सांगायचंय. काय लिहिले नोट वाचा मी रेड पेनमध्ये, दिलेल्या घटकात काय समान असेल, फरक. याचा अर्थ काय सर? तर बघा ना, पहिला घटक 3 आहे भाऊ, 3 नंतर 4 दिला, 4 नंतर 5 दिला, 5 नंतर 6 दिला, 6 नंतर 7 दिला, आणि 7 नंतर काय दिला, 8 दिला ना. म्हणजे याचा अर्थ काय, घटकात काय फरक कसा आहे, समान आहे. फरक कसा आहे, समान आहे. अशा वेळेस सरळ सरासरी म्हणजे काय, सरासरीला मी सस्स लिहितोय, सरासरी पहिला घटक अधिक काय, शेवटचा घटक भागिले 2. पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. तर मधली संख्या सरासरी येते. साक्षी मधली संख्या सरासरी येते. आपण काही व्हिडिओज वगैरे बघतो आणि डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवतो. बाळांनो, इथं टोटल संख्या 6 आहे साक्षी. मग मला सांग, मधली संख्या कशी फाइंड करणार तू? 6 तुम्ही मुली जर बसले, मी म्हटलं मधली मुलगी कोणती काढू शकता का? नाही. बघा, असं घरात 6 जण एका लाईनीत उभा राहून मधला व्यक्ती भेटणार आहे का? नाही. त्यामुळेच काय करायचं आहे, त्यामुळे पहिला घटक अधिक हा आयडियल विषय. हा कोणता विषय? आयडियल. आयडियल म्हणजे काय, तुमचा मधला घटक सापडू द्या किंवा नाही सापडू द्या तरी पण चालतो. हो, जर कंटिन्यू आहे नंबर तर दोघांच्या मधात ॲव्हरेज येतो 5 आणि 6च्या मध्ये. यस. तर हे असं पाठ करायचं नाही. फंडा हाच आहे, जर दिलेल्या घटकात फरक समान सापडला रे, तर पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. बोला, पहिला घटक किती? 3. शेवटचा घटक किती सांगा? 8. भागिले किती? 2. 8 आणि 3 11. 11 4 दे 5.5. पर्याय कितवा? दुसरा, जो की आपण ऑलरेडी लिहिला आहे. ओके. यस 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 यस, बरोबर. आणि तोंडी जर उत्तर काढायचं आहे तर घटक मोजायचे. टोटल घटक किती आहे? 6. मी जर म्हणलो बाबा 6 घटकात 6 लोक तुम्ही बसले, मधला माणूस सापडणार आहे का? नाही सापडणार. मग सरळ मधल्या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 6ची बेरीज किती? 11. और 11 का आधा करने का भाई कितना बनेगा? 5.5. ओके ओके सर, ओके सर, ओके सर. चलने का आगे? बिल्कुल. चलो नेक्स्ट. चार 6 8 10 12 14 16 18ची सरासरी किती? परत तेच राजांनो, फरक समान. फरक समान. ओके. चलो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले काय? 2. पहिली कोण? 4. शेवटची कोण? 18. 22ला डायरेक्ट 2 भागा. उत्तर किती? 11. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? का बरं असं? फरक कसा आहे? समान आहे ना. 4 2 मिळाले 6, 6 2 मिळाले 8, 8 2 मिळाले 10, 10 2 मिळाले 12. त्या लक्षात. तुम्हाला सांगतो बाळांनो, जेही उदाहरणं आपण घेतो तर त्या उदाहरणाची जी सिक्वेन्स आहे ना, तुम्हाला गणित शिकत असताना, तुम्ही गणित करताय असं नाही, तुम्ही एखादा गेम खेळताय मोबाईलवरती असं फील येणार आहे. का बरं? कारण तुम्ही असे वाढणार आहात, असे. येतं लक्षात? म्हणजे बेसिक टू बिल्डिंग. क्लियर भाई, क्लियर भाई. चलो चलो. क्या रे भाई आगे वाला? 1008. परत तेच गुरुजी. 4 1 मिळवा 5, 5 1 मिळवा 6, 6 1 मिळवा 7, 7 1 मिळवा 8. प्रत्येकात फरक कसा आहे? समान आहे. कितीचा आहे? 1चा आहे. मग पहिला घटक 1004, शेवटचा घटक 1008 भागिले एकूण घटक. एकूण घटक नाही, भागिले किती? 2. मग 1000 ने 1000 झाले 2000 आणि वरचे झाले ते 12. 2012 बटा कितना? 2. बेक बे बेदा हे 20. बेसख 12 जे करत असतील त्यांनी इथून पुढं एकही फॉर्म भरायचा नाही. लिहून घ्यायचं. का?
भागाकाराचा नियम आहे, हे बेसख 12 होत नसतात. 2012ला तुम्हाला जर 2ने भागायचं तर भागाकाराचा नियम हा आहे, तुम्ही सुरुवातीला कितीही अंक एकत्रित घेऊ शकता. ओके, बघा कुणी याला बे 10 20 करेल, कुणी म्हणन बे 1 बे, परत म्हणन बे 0 0, परंतु इथं बेसख 12 होत नाहीत. का नाही होत त्याच्या मागं कारण काय? हा जो एक आहे, या एकाला आपल्याला कशाचा भाग द्यावा लागणार आहे? शून्याचा. असं का बरं? कारण या एकची स्थानिक किंमत दर्शनी किंमत तुम्ही शिकले असाल, प्लेस व्हॅल्यू आणि कुठली व्हॅल्यू, ज्याला काय म्हणतात फेस व्हॅल्यू. ही प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. या एकची स्थानिक किंमत असते बाळांनो 10. त्यामुळे सुरुवातीला याला शून्याचा भाग द्यायचा, एक पुढं बेसख 12, येणार उत्तर 1006, पर्याय कितवा? दुसरा. ओके ओके, यस यस यस. पटे की नहीं पटे, पटपट रिप्लाई करायचा. पटे होंगे तो पटे, नहीं पटे होंगे तो नहीं पट्या. ओके, दन रिप्लाई सोडायचा आहे. चलो भाई आगे नेक्स्ट. क्या स्टोरी है? वही है सर. 1997, 99, 2001, 2003, 2005, 2007, 2009 all having common difference 2. ओके, तो पहला नंबर कितना है भाई? 1997 प्लस आखिरी वाला है भाई 2009. इनको क्या करना है? प्लस करना है, डिवाइड बाय 2. बरोबर. परत सांगितलं राऊंड फिगर शिकून घ्यायचं. राऊंड फिगर 1997ला म्हणायचं आहे बाबू मोशाय तुला मी 2000 करतो. कसं 2000 करतो? तर 3 मिळवतो. ओके, मग ते काय होणार सर? हे 2000 आणि हे 2000 किती झाले? ए बाबू 2 आणि 2 किती झाले? 4000. मग 4000 आणि ते किती? 9. 4009 आणि हे 3 लगेच बोंबलता. अरे मला बी घ्या. 4009 मध्ये 3 मिळवले, 4012 बटा कितना? 2. परत तेच बे 1 बे 20 40 बेसख करून यापैकी नाही करणांनी काय करायचं? ऑलरेडी सांगितलंय, पण यापैकी नाही उत्तर आहेच कारण इतर ठिकाणी ते नाही आहे. बे 0 0 बेसख 12, येणार उत्तर 2006, म्हणजेच काय? याना. क्लिअर आहे का? 2003 चुकली का बेरीज? 97 मध्ये 3 मिळवलं किती झालं? 2000. 2 आणि 2 किती झाले? 4009. मग हे 3 इकडे मिळवावं लागतील ना. 4012 किंवा 9 आणि 7 16, नाही 9 आणि 7 16, 16शी 6 गेम झाला आपला. वजा करावं लागेल. काय करावं लागेल? वजा. मला माहिती आहे लगेच तुमच्या आता जेवढे लाईव्ह असतील ऑफलाईन असतील त्यांच्या डोक्यात आलं असेल मग परीक्षेला असा प्रश्न असला असता, मग आमचं चुकलं असतं, मग एका मार्कानं आमचं मेरिट गेलं असतं, मग कसं करायचं? तर एवढा विचार करायचा नाही. एवढा विचार केला तर खरंच परीक्षेत तुम्ही मेरिट जाईल. त्यामुळे 9 7 16शी 6 डोक्यावर 1, 1 9 10, 10 0 10शी 0 डोक्यावर 1, 1 9 10, 10 0 10 0 डोक्यावर 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4006 भागिले 2. काय झाली गडबड? हे जे +3 होते का ते काय करायचे होते? फायनली -3. चलो, तो 4006 को 2 से भाग दिया, 2003, पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. ओके ओके, यस और नो दन 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 रिप्लाय करायचा. पट 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 सांगायचं आहे. पट 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 सांगायचं आहे. हां, यस 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 यस. चलो 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 चलो. हां, काय स्टोरी आहे पुढची? परत तेच आहे. परत टाइमपास करायचा नाही. तोंडी उत्तर द्या. चला लगेच आता. 15 आणि 7 22, 15 आणि 5 20, 20 2 न भागा उत्तर किती? 10. फरक कसा आहे? समान आहे. टाईप 3 काय सर? टाईप 3 बघूया. हां, 11 ते 20 पर्यंतच्या क्रमवार. आता रचना शाब्दिक आहे. रचना कशी आहे? शाब्दिक आहे. ओके, 11 ते 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे 11 + 12 + 13 + 14 + 15 + 16 + 17 + 18 + 19 + 20 भागिले एकूण घटक. ॲक्च्युअली डिटेल मेथड आहे. एकूण घटक किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, मिला दो भाई सबको. अब मिलाने की ज़रूरत नहीं है सर, आपने अभी ही बोल दिया है क्या? क्रमागत संख्या में यदि फरक समान है. 11 नंतर 1 मिळवले 12. इंग्लिशमध्ये सांगा सर क्वेश्चन. ओके, फाइंड ॲव्हरेज ऑफ
नॅचरल नंबर फ्रॉम 11 to 20. समझ गए हो? सांगितलं ना इंग्रजीत? यस. हां, चला 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 चला. मग काय करायचं सर? फरक समान, पहिला घटक 11, शेवटचा घटक 20 भागिले 2. 20 आणि 11 31 भागिले 2. सर 31चे अर्धे करा, 30चे अर्धे 15, वरचा रुपयाचे अर्धे 8ने 15.5. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? काय कळतंय सर? सगळ्यात पहिले आम्हाला कळालं की सरासरी बरोबर एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक, तो झाला टाईप 1. टाईप 2 मध्ये आम्हाला हे लक्षात आलं की दिलेल्या घटकामध्ये फरक समान असेल तर पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. टाईप 3 मध्ये आमच्या असं लक्षात आलं की काही शाब्दिक रचना अशा असतात ज्याच्यामध्ये फरक काय असतो? समान असतो. ओके, पट्या पट्या तो पट्या, नाही पट्या तो नाही पट्या. पटपट पटपट सांगायचं. हां, चलो 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 चलो. हाँ, यस यस यस. नेक्स्ट 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 नेक्स्ट. क्या है रे भाई आगे का? वही है. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? लोड घ्यायचा नाही. पहिली 1, 10वी 10 भागिले 2, 10 ने 1 11 भागिले 2, 11चे अर्धे 5.5. पर्याय दुसरा. ओके ओके. हां, येड्यासारखं पाठ करत बसायचं नाही. जर पहिल्या 10 म्हटलं सर तर 10च्या पुढची 11 घ्या, 11चे अर्धे करा आणि 5.5 करा. हे असं पाठ करता, हा शॉर्टकट लक्षात ठेवता आणि मग मागचं उदाहरण आलं की काय होतं? गेम होतो. येतं का लक्षात? हां, त्यामुळं काय करायचं? पद्धतशीर असं सोडवायचं, डोक्यात फिक्स ठेवायचं. काय? दिलेल्या घटकात फरक समान असेल तर असं सोडवायचं आहे. ओके, चलो चलो चलो. हां, चलायचं पुढं? यस सर, जाएंगे आगे. हां, चला परत तेच. बर सर, इथं थोडं काय विषय, तर इथं डॅश डॅश आहे, ध्यानात ठेवायचं. 4 7 10 13 डॅश 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 28. बरोबर, फरक समान. 4 में 3 मिलाया 7, 7 में 3 मिलाया 10, 10 में 3 मिलाया 13, 13 3 16, 16 3 19, 19 3 22, 22 3 25, 25 और 3 28. किती? 28. पहिली 4, शेवटची 28 भागिले 2, 28 4 32, 32 को 2 से भाग दिया, 2 16 32. पर्याय कितवा? चौथा. ओके, यस सर. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. परत तेच तोंडी सांगायचं दंदन दंदन. आता 1 ते 101 पर्यंतच्या अंकांची गलत संख्यांची. सर अंकात आणि संख्यात काय फरक आहे? जसा 1 रुपया म्हणजे चिल्लर, 100 रुपये म्हणजे नोट, तोच फरक अंकात आहे. ओके. हाँ चलो भाई, पहला घटक 1, आखिरी वाला 101 बटा 2. 101 में 1 मिला, 102 बटा 2. 102 का आधा किया सर, ऊपर का 50, 2 रुपये का आधा 51, 2 पंच 2 51. पर्याय चौथा. ओके, यस सर यस सर यस सर. चलो नेक्स्ट. धन 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 सांगायचं आहे. 6 13 20 27. परत इथं तेच आहे, हे इथं डॅश डॅश आहे बरं का. 6 13 20 27 डैश डैश 69. पहला 6, आखिरी वाला 69 बटा 2. 69 को 6 मिलाया, कितना बनेगा? 69 6 किती रे भाऊ? 75ला 2 न भागलं, 75 4 दे 2 37, 37.5. पर्याय तिसरा. ओके, पटे पटे पटे. चलो भाई चलो भाई चलो, आगे भागते हैं. सर चिल्लर आहे 1 ते 97 मधील चिल्लर आहे रे बाबा. टाइप 4, टाइप 4 लेवल 4. 1 सोपी, 2 सोपी, 3 सोपी. मग 4 अवघड आहे का सर? नाही, अवघड काहीच नाही, अवघड काहीच नाही. हां, चलायचं पुढे. चलो, काय सर टाइप 4? मलाच नाही माहिती, बघून घ्या. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी. देखो, छोटासा तुकडा समजून घेऊया. मी तर 25 समसंख्या लिहू शकत नाही. एक छोटासा तुकडा, पहिल्या 25. मग मला एक सांगा, आपण काय करू? छोटासा तुकडा घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, गणितामध्ये ना एवढा मोठा काही वापर करायचा नाही, एवढा मोठा लोड घ्यायचा नाही. 25 संख्या लिहायला वेळ नाही आपल्याला. यस 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 यस.
मग काय लिहितोय मी, पहिल्या 5 सम लिहून घेऊ, पहिल्या 5 सम संख्या, पहिल्या 5 सम संख्या. इंग्लिशमध्ये सांगा सर प्लीज. फाइंड ॲव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह 25 इवन नंबर. हां चला, मग पहिल्या इंग्रजीत सांगितलं तर हिंदीत पण सांगतो. क्रमागत प्रथम 25 संख्याओं का औसत ज्ञात करे. चायनीज भाषेत पण सांगतो, नी हाव माव, म्हणजे तुम्ही कसे आहात. नी हाव माव चायनीज भाषा आहे, तुम्ही कसे आहात. ओके हां चला, 3 भाषा आता आपल्याला, ताण घेऊ नका, तिन्ही भाषेत सांगत जाईल. पहिल्या 5 समसंख्या, तुकडा घेतोय तुकडा. पहिली सम 2, पुढची सम 4, पुढची 6, पुढची 8, पुढची 10. सम आणि विषम संख्यांचा फरक सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज काय बाळांनो माहिती का तुम्हाला. कधी तुम्ही कॅनॉटला जर फिरायला गेले संभाजीनगरमध्ये, तुमच्या गाड्या उचलून नेतात कधी कधी, पण ते का नेतात हे कळालं नाही आपल्याला आतापर्यंत. का नेतात माहिती का, की तिथे असं 2 बाजूला पार्किंग लावलेली असते, एक राईट साईड एक लेफ्ट साईड, दुकानांची एक राईट साईड एक लेफ्ट साईड, आणि डेट वाईज त्या तिथे एक बोर्ड असतो, बोर्डवरती लिहिलेलं असतं बघा, असा बोर्ड असतो. हां ओके, इथं लिहिले असतं ई, मग इथं लिहितात 2, 4, 6, 8. ई म्हणजे इवन नंबर. तर हा बोर्ड बघायचा. आज तारीख किती आहे, कालच्यापेक्षा 1 जास्त. काल किती होती मीच पाहतो, काल होती 23, आज आहे 24. 24 तारीख आहे, 24 म्हणजे इवन ना. जर तुम्ही कॅनॉटला फिरायला गेले तर तेवढ्यासाठी आज फिरायला जाऊ नका, बरोबर आहे. हां नाही तर बस चालले तेवढ्यासाठी फिरायला. ओल्ड डेट इवन डेट पार्किंग. ओल्ड डेटने साक्षीजी थोडं इंग्रजी ओल्ड यल झालं ते ODD म्हणजे ऑड असतं ते. हां चला, तर ओल्ड ऑड, तुमच्या नादात ओल्ड आलं, ऑड आणि काय इवन. ओके हां 24 मार्च आहे, हे इवन आहे हे ऑड आहे. मग रस्त्याच्या दुतर्फा 2 बोर्ड असतात, बोर्ड बघायचा, आज 24 तारीख आहे, मग ई वाला बोर्ड जिकडं तिकडं आपली गाडी पार्क करायची, बरोबर. ओवाला बोर्ड जिकडं तिकडं आपली गाडी पार्क करायची. डोक्यात येणे आणायचं, मग सर 0 आलं तर पहिला प्रश्न विचारायचा, 0 तारीख येते का, नाही येत ना, मग होऊ शकत नाही. दिल्लीमध्ये ऑड इवनची प्रॅक्टिस केली होती. आम आदमी पार्टीचे कोण होते, अरविंदजी केजरीवाल. दिल्लीत प्रदूषण खूप झालं होतं, तेव्हाही हा ऑड इवनचा फंडा वापरला होता, की ऑड डेजला फक्त ऑड नंबर असलेल्या गाड्याच बाहेर निघतील, इवन डेटला इवन नंबर असलेल्या गाड्याच बाहेर निघतील. ओके हां चलो 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 चलो, हां चला फास्टमध्ये झालं. बरं काही टेन्शन नाही, मी सांगत नाही कुणाला, टेन्शन घेऊ नको. हां ओके चला, कुणी कुणाला सांगायचं नाही. ऑडची स्पेलिंग OLD नसून ODD आहे. ओके हां चला, अरविंद केजरीवाल. ओके हां चला, मग काय पहिल्या 5 समसंख्या लिहिल्या, 2, 4, 6, 8, 10. मग मला सांगा फरक कसा आहे, समान. फरक समान आहे भाऊ. मग पहिला घटक 2, शेवटचा घटक 10 भागिले 2. 10ला 2 भागलं 12 भागिले 2, येणार उत्तर 6. छोटासा तुकडा घेतला, 25 संख्या लिहिण्यापेक्षा छोटासा तुकडा घेतला 5 संख्यांचा. त्याच्यात असं लक्षात आलं सर, 5 समसंख्या, तेव्हा उत्तर आलं 6. उत्तर आलं 6. मग जेव्हा 25 समसंख्या, तर उत्तर येणार त्याच्या पुढची संख्या, येणार उत्तर 26, पर्याय 3. पहिल्या 99 समसंख्या, उत्तर येणार 100. पहिल्या 1001 समसंख्या, उत्तर येणार 1002. पहिल्या 1,00,000 संख्यांची सरासरी सम, उत्तर येणार 1,00,001. ओके यस, म्हणजे 25 समसंख्यां सरासरी किती भाऊ, 26. हे पटलं का, पटे की नाही पटे, पटपट सांगायचं. येस और नो, दन रिप्लाय करा. चला. बर, राहुल म्हणतोय नंबर प्लेटची टोटल का, ते सांगता येत नाही. अरे मी पण असंच ऐकलं होतं, म्हणून तुला सांगितलं. परत नंबरची टोटल प्लेट असली तू म्हणशील सरले खोटं बोलते. ओके, तर आपले सर जास्त दिल्लीला राहिलेले आहेत, सरांना विचारून घ्यायचं. आपले सर कोण, सपकाळ सर. ओके हां चला, चलो भाई, हां समझा. चलो नेक्स्ट.
क्या है रे भाई, 101 से 200 तक क्रमवार झाला की नाही गेम. पण सर आम्ही होऊ देणार नाही. 101 पासून 200 समसंख्या, मग 101 पहिली, मग 101ला म्हणायचं तू सम आहे का, ती म्हणती नाही, मग तुम्ही 101च्या पुढे जायचं. कोण आहे सम, 102, पुढची 104 डॅश 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 डॅश, शेवट 200, खतम. पहिली सम 102, शेवटची 200. बसलं नियमात, नियमात काय बसलं, काय बसलं, दिलेल्या घटकात फरक कसा, समान. मग पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2, पहिला घटक 102, आखरी वाला घटक 200 बटा 2. 200 में 102 मिला है भाई 302, कलम आहे 302 सगळ्यांना माहिती आहे. बे क बे, बे 1530, बे क बे, येणार उत्तर 151 पर्याय पहिला. ओके. ज्याला वाटतं सर मग तुम्ही का 102 घेतलं, तुम्हाला 100 बद्दल का काही नाही वाटलं, तर मागं मी येऊ शकत नाही, मला पुढं जायचा अधिकार आहे. ज्याला वाटतं 200 का घेतलं, 202 का नाही घेतलं, तर 200 स्वतः म्हणती मी असताना तुला दुसरीची गरज का. म्हणजे कसं, मी सम असताना दुसऱ्या समकडं का बघतोय तू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ही जमत नाही. 101च्या पुढची 102, शेवटची 200. पट्या 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 पट्या. यस 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 यस. ओके ओके ओके, चलो 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 चलो. हां, नेक्स्ट. हां, 1 ते 222 पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची सरासरी किती. 1ला म्हणायचं तू माझ्या कामाची नाहीत, माझ्या कामाची 2, शेवटची 222 बटा 2. 222 में 2 मिला है 224 बटा 2. बे 11 बे दुया 112 पर्याय तिसरा. ओके यस. चलो भाई, नेक्स्ट 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 नेक्स्ट. दन 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 चालायचं आहे पुढे. परत तेच गुरुजी, 25 बोलती तू आगे 26, 37 काम की नाही ओ 36. का असं, का असं, सम म्हटलेत ना म्हणून. तो पहला 26, आखरी वाला 36 बटा कितना रे भाई 2. 6 6 12 2, डोके पे 1 2 1 3 3 3 6, 62 बटा 2. 62 डिवाइड बाय 2 31. ऑप्शन सेकंड. ओके यस सर. चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. 21 ते 151 दरम्यानच्या क्रमवार किती संख्यांची सरासरी. तसं नाही, ते समसंख्यांची सरासरी किती असं येते. ते किती इकडं उडवून आलं, काही अडचण नाही. 21 ते 151 भाऊ 22 भाऊ 150 बटा 2 कितना बनेगा 172 बटा 2. 2 8 16 उरला 1 2 6 12 86 पर्याय तिसरा. ओके ओके. 31 कुठलं उत्तर सांगतं, मागचं 31 होतं का, मागचं उत्तर 31 होतं. हां हो ओके. तुम्ही मागं आहात थोडे, उत्तर पुढं चाललं आहे आपलं का, आपण मागे. ती कमेंट खाली कर बरं. हां ओके ओके ओके. होतं कधी कधी इतकी. यस यस यस. इतकी मोठी लाईव्ह मॅच असते ती पण 5-1 सेकंद आगं मागे चालते, म्हणूनच सट्टा बाजार जोरात चालतो. हां ओके बघू नेक्स्ट. टाईप 5. अरे बाप रे, टाईप 4 झाले सर, आम्हाला कळालं पण नाही. असं वाटत जर तुम्हाला असेल तर आपण थांबणार नाही. 6:30 पर्यंत आपलं लेक्चर आहे ना, तर आपण थांबूया. काय करूया, थांबूया. आणि हो, तर उद्या याच्या पुढचा घटक आपण बघूया. दुसरा एक विषय असा की लेक्चर तुम्हाला कसं वाटलं सांगायचं आहे. सर तुम्हाला लेट येतात कमेंट आमचे. बरं ओके श्रद्धाजी. हां, तर लेक्चर आपलं डेली होत असणार आहे. 5च्या पहिल्या 5 पटीन सरासरी आहे याचं एक्सप्लेनेशन करा प्लीज. चिल्लर आहे रे ते, चिल्लर प्रश्न विचारती पूजाजी. पहिलं 5 1 5, पुढची 5 5 25, 25 5 30, 30ला 2 भागलं, तुझं उत्तर 15 आहे बेटा. ओके हाँ यस यस यस. सो मिलेंगे कल के लेक्चर में, नेक्स्ट सेशन में. उद्याच्या सेशनला भेटूया. व्हेरी व्हेरी गुड नाईट ऑल ऑफ यू.